नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। Standard 10 Subject Science and Technology Chapter 3 Life Processes in Living Organism Second Part 7 विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील तिसरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्या 7व्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। Let us see reproduction and modern technology म्हणजे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान। Many couples cannot have children due to various reasons. अनेक दाम्पत्यांना विविध कारणामुळे अपत्य होत नाहीत। In case of women, irregularity in menstrual cycle, difficulties in oocyte production, obstacle in the oviduct, difficulties in implantation in uterus, and many other reasons are responsible for this. स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशींच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी अनेक कारणामुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही। Absence of a sperm in the semen, slow movement of sperms, anomalies in the sperms are the reason in case of males. पुरुषामध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणे अपत्य प्राप्तीत बाधा आणतात। But now with the help of advanced medical techniques like IVF, surrogacy, sperm bank, the childless couples can have a child. पहा, परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणीवर मात करता येऊ लागली आहे। IVF भाडोत्री मातृत्व म्हणजेच सरोगसी, वीर्यपेढी इत्यादी तंत्रांच्या सहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती सहजपणे होऊ शकते। The first technique, in vitro fertilization. It is also called as IVF, म्हणजेच काच नलिकेतील फलन। In this technique, fertilization is brought about in the test tube and the embryo formed is implanted in the uterus of women at appropriate time. या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो। IVF technique is used for having the child in case of those childless couples who have problems like a less sperm count, obstacle in oviduct, etc. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशीतील अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते। The next technique is a surrogacy म्हणजे भाडोत्री मातृत्व। Some women have problems in implantation of embryo in uterus. Such women can take the help of the modern remedial technique called as a surrogacy. काही स्त्रियांच्या मध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व म्हणजेच सरोगसी या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घेता येते। या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते। Means in this technique
oocyte is collected from the ovary of the women having problem in implantation in uterus. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. That oocyte is fertilized in test tube with the help of sperms collected from her husband. या अंडपेशींचे काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some other women having normal uterus. आणि यातूनच तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. Such a women in whose uterus the embryo is implanted is called as a surrogate mother. आणि अशा पद्धतीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण रोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता म्हणजेच सरोगेट मदर असं म्हटले जाते. नेक्स्ट, स्पर्म बँक और सीमेन बँक म्हणजे वीर्यपेढी. धिस कन्सेप्ट इज सिमिलर टू द ब्लड बँक. रक्तपेढीसारखीच ही संकल्पना आहे. सीमेन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थ्रू फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड स्टोअर्ड इन द स्पर्म बँक. यामध्ये वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषाच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्याने स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. As per the wish of needful couple, oocyte of a women of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from the sperm bank. गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते. Resultant embryo is implanted in the uterus of same women. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. या ठिकाणी यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याची नावे गुप्त ठेवली जातात. Let us see twins म्हणजे जुळे. Two embryos develop simultaneously in the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्ये जन्मास येतात. Such offsprings are called as twins. अशा अपत्यांना जुळी अपत्ये असे म्हणतात. Many couples have twins. अनेक दाम्पत्यांना जुळी मुले पाहावयास मिळतात. There are two main types of twins as monozygotic twins and dizygotic twins. जुळ्या अपत्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक युग्मजी जुळे म्हणजेच मोनोझायगोटिक ट्विन्स आणि दुसरे द्वियुग्मजी जुळे म्हणजेच डायझायगोटिक ट्विन्स. Monozygotic twins are formed from single embryo. एक युग्मजी जुळी अपत्ये एकाच युग्मनजापासून तयार होतात. During early period of embryonic development, that is within 8 days of zygote formation, cells of that embryo divides into two groups. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक दोन गटामध्ये विभागल्या जातात. Those two groups develops as two separate embryo and thus monozygotic twins are formed. Such twins are genetically exactly similar to each other. हे भ्रूणपेशींचे दोन्ही गट दोन वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मजी जुळे जन्माला येतात.
अशी जुळी अपत्ये जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखीच असतात. ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर in their appearances and their gender is also same, that is both will be either boys or girls. म्हणजे यामुळे ही अपत्ये दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग समानच असते, म्हणजेच दोन्ही मुली असतील किंवा दोन्ही मुले सुद्धा असू शकतात. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into two groups 8 days after the zygote formation, there is a high possibility of formation of congenital twins, that is a Siamese twins. एक युग्मजी जुळ्याबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मक तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायामीज जुळे जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. Such twins are born with some parts of body joined to each other. Some organs are common in such twins. अशी जुळे अपत्ये शरीराच्या काही भागात एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यामध्ये काही अवयव सामायिक सुद्धा असू शकतात. Occasionally, two oocytes are released from the ovary of women, and both oocytes are fertilized by two separate sperms, and thus two zygotes are formed. अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज म्हणजेच झायगोट तयार होतात. 2 embryos are formed from those 2 zygote, and both of those embryos are separately implanted in the uterus, and thus dizygotic twins are delivered after complete development. म्हणजे या दोन्ही युग्मनजापासून 2 भ्रूण तयार होऊन दोन्हींचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मनजी जुळी अपत्ये जन्माला येतात. Such twins are genetically different and may be same of different by gender. म्हणजेच अशी जुळी अपत्ये जनुकीय दृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिक दृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असू शकतात. Let us see reproductive health म्हणजे लैंगिक आरोग्य. A person's state of being physical, mental and social strongness is called as a health. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य असे म्हणतात. In our country, there seems to be lack of awareness regarding reproductive health due to various reasons like social customs, traditions, illiteracy, shyness, etc. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या आणि इतर अनेक कारणामुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. Especially there seems to be indifference towards the reproductive health of women. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनावस्था आपणास येथे पाहावयास मिळते. Nowadays, women are working at par with men. Due to this, they have to stay outdoors for whole day. आज पहा, आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. ब्लीडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो. ड्यू टू धिस प्रायव्हेट ऑर्गन्स दॅट इज जेनायटल्स नीड्स टू बी मेंटेन्ड क्लीन टाइम टू टाइम. अदरवाइज प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अरायझेस. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो आणि त्यामुळे गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते.
अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराइज इन मेन टू. इट इसेन्शियल टू मेंटेन द क्लीनलीनेस ऑफ देअर जेनायटल्स. पुरुषामध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी गुप्तांगांची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. Among the various sexual diseases, syphilis and gonorrhea occur on large scale. लैंगिक आजारामध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे दोन आजार अत्यंत मोठ्या प्रमाणात आढळून येतात. बोथ ऑफ दीज डिसीजेस आर कॉज्ड बाय बॅक्टेरिया आणि हे दोन्ही आजार जीवाणूमुळे होतात. ऑकरन्स ऑफ पॅचेस on various parts of body including genital, rash, fever, inflammation of joints, alopecia etc. are the symptoms of syphilis. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये पाहावयास मिळतात. Painful and burning sensation during urination, oozing of pus through penis and vagina, inflammation of urinary tracts, anus, throat, etc. are symptoms of gonorrhea. गोनोरिया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनीमार्फत पू स्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे या आजारामध्ये आपणास पाहावयास मिळतात.